नमस्कार मित्रांनो. या विभूतिपादाच्या सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण विभूतिपादामधले वेगवेगळे सूत्र बघतोय, त्यांचा अर्थ समजून घेतोय. त्यांचा अर्थ समजून घेण्यासाठी आपण काही उदाहरणांची जोड देखील त्यांना देतोय. आतापर्यंत आपण विभूतिपादामधले सुरुवातीचे 37 सूत्र बघितले. आज आपल्याला या 37व्या सूत्रामध्ये आणखीन काही रहस्य दडले आहे का, आणखीन आपण त्याची गहन चर्चा या भागामध्ये करणार आहोत. यापूर्वी जे आपण 35वं सूत्र बघितले त्याच्यामध्ये आपण पुरुष ज्ञान म्हणजेच आत्मज्ञान म्हणजे नक्की काय हे समजून घेतलं. याच आत्मज्ञानाचे जे काही फायदे आहेत म्हणजे ज्या षडसिद्धी प्राप्त होतात त्या नक्की काय आहेत हे बघितलं. त्याच्यामध्ये आपण प्रातिज्ञान आणि आपल्या 5 ज्ञानेंद्रियांद्वारे जे दिव्य शक्ती आपल्याला प्राप्त होतात त्या देखील आपण बघितल्या. त्यांचेच तोटे काय आहेत का, म्हणजे जेव्हा या षडशक्ती या षडसिद्धी व्यक्तीला प्राप्त होतात तेव्हा तो कसा दुभंगला जाऊ शकतो, तो कसा अधोगतीला जाऊ शकतो, याबाबत सावधानता महर्षी पतंजलींनी या 37व्या सूत्रामध्ये दिली. महाराष्ट्रातल्या संत परंपरेमधले 2 महत्त्वाचे संत असे आहेत की जे सिद्धीला कशाप्रमाणे हाताळतात, ते सिद्धीला काय म्हणतात याच्याविषयी चर्चा आजच्या आपल्या भागात करायची आहे. संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर या दोघांनी सिद्धीला नक्की काय म्हणलेलं आहे हेच आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत. संत ज्ञानेश्वरांची चर्चा जेव्हा अख्ख्या पंचक्रोशीत होत होती तेव्हा संत ज्ञानेश्वर काय करतात तर संत ज्ञानेश्वर चक्क रेड्याच्या तोंडून वेद वदवतात. ही जी ख्याती आहे ही चांगदेव नावाच्या एका सिद्ध पुरुषाच्या हाती मिळते. तो सिद्ध पुरुष होता, तो आत्तापर्यंत 1400 वर्षाचा होता. 1400 वर्ष वेगवेगळ्या प्रकारच्या ध्यान प्रक्रिया, समाधीच्या प्रक्रिया करून त्यांनी सिद्धी प्राप्त केलेली होती. त्याला या सिद्धीतून बरेच काही अशा गोष्टी प्राप्त झालेल्या होत्या ज्यातून तो प्राणावरती नियंत्रण ठेवू शकता, तो हवेमध्ये उडू शकवता. एवढंच नाही तर तो प्राण्यांचे आवाज देखील समजू शकतो. म्हणूनच चांगदेव महाराज आपल्यापेक्षा वयाने छोटे पण चमत्कार दाखवणारे असे ज्ञानेश्वर यांना भेटण्याचा निश्चय करतात. त्यांना आपण किती महान आहोत हे दाखवण्यासाठी ते वाघावर रूढ होतात आणि हातामध्ये चक्क साप घेतात. या दोन्ही प्राण्यांवरती नियंत्रण ठेवण्याची सिद्धी देखील चांगदेव महाराजांना प्राप्त झाली होती. कुठेतरी ही बातमी ज्ञानेश्वरांपर्यंत पोचते आणि ज्ञानेश्वर ज्या भिंतीवरती ऊन खात बसलेले असतात त्या भिंतीलाच ते म्हणतात, चांगदेव महाराज जे सिद्धी प्राप्त आहेत त्यांना कुठे इथे यायला लावते, चल ग भिंती तूच त्यांच्यापर्यंत पोच. म्हणून चक्क ती निर्जीव भिंत ज्ञानेश्वर महाराजांचं ऐकते आणि हवेत उडत चांगदेव महाराजांच्या समोर येऊन थांबते. हा एक मोठा चमत्कार होता. चांगदेव महाराजांकडे फक्त अशी सिद्धी होती की ते जिवंत वाघ किंवा जिवंत साप यांच्यावरती आपली सिद्धी आजमावू शकत होते. मात्र ज्ञानेश्वरांनी चक्क निर्जीव भिंतीला निर्देश दिला आणि ती उडा. ज्ञानेश्वरांची ही दिव्यता बघून जे सिद्ध पुरुष चांगदेव महाराज होते त्यांनी या 1400 वर्षामध्ये तपस्या करून जी सिद्धी मिळवली होती ती सिद्धी त्यांना काहीशी शून्य वाटू लागते. ते ज्ञानेश्वरांच्या अगदी लहान बहिणीला म्हणजेच मुक्ताबाईला इथे गुरु मानून घेतात आणि तिथेच त्यांना सिद्धीचा खरा अर्थ कळतो. यापुढे तुकाराम महाराज आपल्या गाथेमध्ये या सिद्धीला नक्की काय संबोधतात ते आपण बघूया. ते त्या गाथेमधल्या एका कडव्यामध्ये असं म्हणतात, रिद्धी सिद्धी त्यासी ओळंगती दासी, थुंकील त्या सुखा अळूमाळू. या कडव्यात तुकाराम महाराज म्हणतात की माझ्यासाठी फक्त पांडुरंग आहे. जो व्यक्ती पांडुरंगाची सेवा करतो, त्याच्या भक्तीत तो लीन झालाय, त्याच्यासाठी त्याला सुख देण्यासाठी अगदी रिद्धिसिद्धी धावून आलेल्या असतात. रिद्धिसिद्धी ह्या त्याच्यासाठी मोलकरीण म्हणजे नोकराणीसारख्या काम करत असतात, त्याला ते सुख देत असतात. मात्र ते सुख जेव्हा त्या व्यक्तीला भेटतं तेव्हा ते थुंकील अळूमाळू म्हणजे त्या सुखाकडे थुंकायचं आहे. अगदी क्षणामध्ये थुंकीसारखं आपण ते सुख मानतो असं त्या सिद्धीला इथे तुकाराम महाराज म्हणतात. बघा, सिद्धीचा कुठलाही प्रकारचा अहंभाव न ठेवता तुकाराम इथे फक्त आणि फक्त अंतिम ध्येयाकडे लक्ष देतात. त्यांचं अंतिम ध्येय हे फक्त पांडुरंगाची भक्ती करणं, त्याच्या सेवेत तल्लीन होणं एवढंच इथे तुकाराम महाराजांनी सांगितलंय. बघा, त्या ठिकाणी आपली संत परंपरा देखील आपल्याला हे सांगते की सिद्धींची प्राप्त करणं हे महत्त्वाचं आहे का आपलं अंतिम ध्येय हे महत्त्वाचं आहे. आपण जेव्हा सिद्धीच्या मागे लागतो तेव्हा कुठे ना कुठेतरी आपला अहंकार, आपला इगो पुढे येण्याचा प्रयत्न करत असतो.
त्याच्याकडे लक्ष न देता फक्त आपले अंतिम साध्य जे आहे त्याच्याकडेच लक्ष ठेवायचं आहे. महर्षी पतंजलींनी 37व्या सूत्रामध्ये तेच तर सांगितलेलं आहे की सावधानता. या सिद्धी प्राप्त होताना तुम्हाला कुठल्याही प्रकारे इगो किंवा अहंकार येता कामा नये, हे महर्षी पतंजली येथे नमूद करतात. अजूनही असं बरंच रहस्य या सूत्रांमधून आपल्याला उलगडून घ्यायचं आहे. मात्र मी तयार केल्या लगेच ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला हा चॅनल सबस्क्राईब करायचा आहे. आवडला असेल लाईक करायचं आहे, तुमच्या कमेंट्स द्यायच्यात. लवकरच भेटूया एका नवीन सूत्रासह आणि त्याच्या माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.